भाविकांनी आप आपली जागा जिथं भेटले तिथं खाली बसून घ्यायचे आहे। भजनी मंडळ ठिकाणी जागा भेटली त्याच ठिकाणी बसून घ्यायचे आहे। दर्शन बंद करा। स्वयंसेवक दर्शन बंद करण्यात आलेले आहे। महाआरती झाल्यानंतर दर्शन सोहळा सुरू होईल। जागेवर बसून घ्या सर्व भाविक भक्त।
शांततेत आणि सायलेंट. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये अखंड श्रावण महिन्याचा चौथा सोमवार समर्पित करतोय. येणाऱ्या भाविक भक्तांचं सहपरिवारासह भगवान शिव पार्वतीच्या चरणामध्ये सदैव सेवा भगवान शिव आणि माता पार्वतीला साक्षी ठेवून अर्पित करतोय. आज या ठिकाणी अखंड श्रावण महिन्यानिमित्ताने जी महायोग पूजा आहे ते महायोग पूजासाठी सर्वांनी ध्यान धारणा किंवा जी तुमची उपासना आहे ती सदैव पूर्ण व्हावं. परिवारामध्ये सुख समृद्धी, कारोबारमध्ये यश येणारे असे महामारी किंवा दुःख आपापर्यंत नाही पोहोचावं याची तळमळाने माझी इच्छा किंवा अभिलाषा आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत नाही पोहोचावं. त्याची आधीच भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्या डोक्याभोवती राहावं या निमित्ताने आजची महापूजा आहे. सर्व भाविकांना सर्वांचं कल्याण व्हावं. जी वेळ भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये तुम्ही समर्पित करते त्याचा तुम्हाला फायदा व्हावं. आणि जे उपदेशाने भगवान शिव माता पार्वतीने नागवंश मधून काढून मला मानव देहामध्ये जन्म देऊन समाजसेवाचा उद्देश सोपलं ते माझ्याकडून परिपूर्ण होवावं. असो जेही समस्या असो, जेही जीवनामध्ये तुमची समस्या कोणाकडूनच होत नसत, दवाखाना करो, आयुर्वेदिक करा, नक्षत्र दोष ब्राह्मणकडे शांती करा किंवा कोणाही कडून अपेक्षा पूर्ण होत नसेल ती या ठिकाणी येऊन 16 सोमवार पूर्ण करून माझे द्वारा भगवान शिव पार्वती द्वारा ही इच्छा तुम्ही सदैव पूर्ण होईल असा आशीर्वाद. आणि मी सर्वांना सांगायला अपेक्षा करतोय का जेही कोणाकडे होत नसेल ना ती कोणताही आजार असो, कॅन्सर, बीपी, शुगर, डायबिटीज, सांधेवात, पक्षवात आहे, घरचं बाहेरचं असो, शेतीचं असो, धंद्याचं असो, कारोबारचं, शैक्षणिक, झगडा, कोणतेही प्रॉब्लेम असो ते होत नसतात ना त्यांनी डोळे मिटून डोळे लावून आणि या ठिकाणी यावं आणि मला सांगावं महाराज की स्वामी हे काम तुम्ही करून द्या, आम्ही 16 खेटे घालायला तयार आहे, सदैव तो काम मी पूर्ण करू. हा एवढं पक्का आहे, एवढं पक्का आहे की थोडं माझं तापट स्वभाव असल्यामुळं झगडा म्हणा, चिडचिड म्हणा थोडं फार होतं. कारण मी ऐकून घेणारा व्यक्ती नाही, मी कोणाचं खातही नाही, कोणाला देतही नाही आणि कोणाचं मी कर्ज ठेवतही. बरोबर. आजपर्यंत जे भगवंतानी कृपा दिली, भगवंतानी दिव्य शक्ती दिली, भगवंताची साधना उपासना मी परिपूर्ण नीती नियमाने पार पाडले आणि त्याचा आज आशीर्वाद परिपूर्ण माझ्या आयुष्यात आहे. त्याच्यावर येणारे भाविकांची इच्छा तेव्हा मनोकामना मी पूर्ण करत असतो आणि करणारच आहे, गॅरंटी देता. मला तर अशी अपेक्षा आहे की याच्यात बसणारे भाविक जर कोणी सांगत असेल इच्छाने की महाराज हे काम माझं आजपर्यंत कोणीच करत नाही
तुम्ही मला गॅरंटी ते 11 का 12 दिवसात किंवा 1 मिनिटात 2 मिनिटात एवढं काम सक्सेस करून द्या. तुम्ही जे सांगसाल ते मी करायला तयार आहे. तर मी 1 मिनिटात मी तयार आहे. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती लालची आहे असं. हा लैलाबाद मनुष्य सगळे लबाड. मी तर स्पष्ट बोलतोय आणि बोलणारच आहे. कारण सांगतोय काम करून घेते मग सांगते आता वेळ नाही. मग देवांना मी विनवणी करतो महाराष्ट्र पूर्ण ढवून ठेवा. हे माझं शब्द डेंजर राहते बरं का. नंतर नको सांग परत नाही ना. भेटीला येते ते बी मला बरेच सांगत आहे महाराज दुखणं तर सगळं क्लिअर झालं पण आता पाऊस बी फिरवून द्या. म्हणजे लोक की शिवानी माता पार्वतीचे पल्लव खाली म्हणजे 17 पायाखाली तो बांधायचा आहे. तो का बांधायचं त्याचं कारण सांगतोय. आज माझा आवाज बरं नाही आहे बरं का. थोडं समजून घ्या. येतं ना घुगरं आवाज ते काय येतं मला सर्दी खोकला वेळ लागेल. आरामच देती नाही तर मीच काय करत. सर्दी खोकला हो श्रावण पर्यंत ते खोकलं जावावं. तो धागा असा आहे की भगवंत तुझ्या चरणामध्ये आल्यानंतर हे मानव जीवन प्रत्येक वेळेस दुःखी सुखी होतच असणार आहे. माझं नियता येणार नाही येणार पण मी 16 सोमवार करू राहिलो तेव्हा करणार आहे तेव्हा माझ्याकडून पूर्ण झाले. पण हे देवाचा आणि अनेक कृपे महाराजांचा आमच्यावर आशीर्वाद सदैव राहावा म्हणून हे धागा भगवंता तुझ्या चरणामध्ये आम्ही बांधतोय. हे ब्रह्मगाठाला सदैव यश प्राप्त देवावं. दुसरा प्रश्न ते धाग्यामध्ये ब्रह्मगाठ असते. कोणती ब्रह्मगाठ. ब्रह्मगाठाला असं म्हणतात की ब्रह्मास्त्र सारखं ती गाठ आहे. तर ती तुम्ही सोडू नये कारण ती म्हणायचं आता बाकीने बांधून दिली म्हणायचं. आणि दुसरा प्रश्न कमी धागा कुठं बांधू राहिलो ते कोणाला दाखवू नका. कारण एखादी तुमचं शेजारचं दुश्मन असेल तो धागा सोडून टाकला तर बरोबर ना. धागा बांधायला लावलं होतं पण माझ्याकडून काही तेवढं नियोजन झालं नाही. मी धनुर्विद्या शिकत होतो. कोणती विद्या. धनुर्विद्या आणि शब्दवेदी. शब्दवेदी अशी विद्या मी शिकत होतो. ते माझ्याकडून थोडी लवकर पूर्ण झाली नाही. आणि ती विद्या माझी जेव्हा अक्षय तृतीया पर्वतावरून अमरनाथ माहिती आहे ना. होत नाही का आपण तुम्ही जायचं. माता पार्वती झोपून पडली पण महादेव काही सोडून गेलं नाही. आणि गुरु परंपरा प्रारंभ झाली. बरोबर ना. पुरावा ठेवलं मान्य आहे ना. म्हणून हे धाग्याला महत्वाचा खूप आहे. खूप खूप खूप. गळ्यामध्ये धागा बांधतोय त्याला काय सांगितलं जातं. जो गळ्यामध्ये धागा आहे तो माहिती आहे ना. गळ्यात हे रुद्राक्ष. हे रुद्राक्ष का आपण बांधतोय तर भगवान सांगतोय की हे शिवाचा वंश आहे. त्याला म्हणतात शिव. शिव विद्या फक्त शिवापासून येते. कोणतेही भगवंताकडे येत नाही. म्हणून तो रुद्राक्ष 5 मुखी. एक मुखी रुद्राक्ष पासून तर 24 मुख पर्यंत असतात. एक मुखी शिवचा असतो. दुसरा मुखी शिव अर्ध नारेश्वरीचा असतो. तिसरा मुखी ब्रह्मा विष्णू आणि महेशचा असतो. बरोबर. त्याच्यापेक्षा तिथंच ऐकायचं. तर शिवशक्ती अर्धनारेश्वरी परिवारातून जे महिला मंडळ होते त्यांनी आज शिवमुठ वाहले. कोणती शिवमुठ. 1 लाख म्हणजे 1.25 लाखाची मुठ होती. अखंड तांदूळ असतो. अखंड तांदूळ असतो. तो तांदूळ भगवान शिवावर अर्पित केलेला जातो.
त्यानंतर आता सेवक मंडळ आहे ते आहुती देतील. कोणासाठी? माझ्यासाठी नाही, देवासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, सगळे जगामध्ये जेवढे हिंदुत्व आहे त्याच्यासाठी देणार आहे. बरोबर. आणि एक सूचना, आहुती सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी दर्शनाला येतात. खूप आनंदाचा प्रश्न, खूप मला ऐकून आनंद वाटत, पाहून दर्शन देऊन, आणि अपेक्षा आहे की सदैव मी आशीर्वाद देणार आहे. कारण माझा उद्देश नागजातीतून जो जन्माला आलाय ते संसार पाहण्यासाठी नाही आले, प्रॉपर्टी कमावण्यासाठी नाही आले, बाकी संतांसारखं जगण्यासाठी किंवा लोकांना लुटण्यासाठी नाही आले, फक्त समाजसेवा. माझं तत्वच आहे, पहिला उद्देश समाजसेवा, दुसरा उद्देश व्यसनापासून मुक्त, तिसरा उद्देश गौसेवा, चौथा उद्देश प्रकृती, जी झाडं आहेत ज्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड आपण त्यांना देतोय आणि ऑक्सिजन आपण वळतोय. लक्षात येतंय ना? प्रकृतीला निर्मल प्रकृती बनवण्यासाठी झाडांची खूप सांभाळ करतोय. झाड मला लय आवडतात, लय प्रेम करतोय मी झाडांना. आणि पाचवा माझा उद्देश आई वडिलांची सेवा. असे 5 गोष्टी आहेत. किती उद्देश आहे?